ये बाबा ये. अरे 4च दळे नांगराचे राहिल्यात. ये बाबा पाय पडतो तुझ्या, पाय पडतो. हे मशीन बंद पडले आहे. बाबा बास झालं तुमची शेती. आयुष्यभर शेती केलाव. काय मिळालं तुम्हाला शेती करून? अजून किती दिवस लोकांच्या हातापाय पडत बसणार तुम्ही? तुम्हाला काय घरात भात लागतं ना, मी विकत आणून देतो. बाबा सोडा आता ही शेती. काय म्हणालास? शेती सोडा? आपली जमिनी आई आहे आई. तिच्यावर आईप्रमाणे प्रेम कर असं माझे बाबा सांगायचे मला. की तुला कधीही उपाशी झोपू देणार नाही. आज तुझे आजोबा नाही तर पण या मातीवर पाय ठेवल्यानंतर आजोबांची आठवण होते. मी नुसती शेती करत नाही रे, तर शेतीच्या आठवणी जपतो. आणि तू मला म्हणतो शेती सोड म्हणून? लक्षात ठेव, मरेपर्यंत ही शेती मी पोटके होऊ देणार नाही. अरे देवा, काय बोलून गेलो मी आज. माझ्यासाठी स्वतःच्या सर्व गरजा मारून माझ्या सर्व इच्छा पूर्ण करणारा बाप हा शेतात एकटाच उभा होता. आणि त्याला साथ द्यायची सोडून मी त्याला शेती सोड म्हणालो. अभि, लहानपणापासून बाबांनी तुझी सगळ्या इच्छा पूर्ण केल्या. बाबांची ही एक इच्छा पूर्ण कर ना. अरे पण आयत्या वेळी कोण मदत करणार? आहे शेतकऱ्याच्या पाठीमागे खंबीर उभा राहणारा. ओंकार ॲग्रो, शेतकऱ्याच्या हक्काचं ठिकाण. जुनं मशीन देऊन आम्ही बाबांसाठी नवीन मशीन घेतलं. मशीन घरपोच आलं. फक्त डिलिव्हरी करून ते गेले नाही, बाबांना स्वतः मशीन कशी चालवायची, कसं मशीन वापरायचं हेही शिकवलं. अशीच विश्वासाची साथ आज कोकणातील हजारो शेतकऱ्यांना ओंकार ॲग्रोकडून मिळत आहे. मशीन कुठेही विकत मिळेल, पण मशीन सोबत विश्वास देणारं नाव म्हणजे ओंकार ॲग्रो. ही शेती आता आपण दोघांनी मिळून जपायची.